नमस्कार, आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दलिया। बनवण्यासाठी लागणारे साहित्य: एक टोमॅटो घेतलेला आहे, थोडासा कांदा घेतला आहे, कढीपत्ता आहे, छोटंसं गाजर घेतलेलं आहे, थोडी कोथिंबीर आहे आणि एक छोटीशी हिरवी मिरची। तर आपण चला सुरू करूया। आपण चालू करूया। तर चला आता कुकर गरम झालेला आहे, थोडंसं तेल टाकूया आपण याच्यामध्ये। तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालं का थोडीशी आपण याच्यामध्ये राई घालूया। बघा राई टाकलेली आहे, याच्यामध्ये आपण थोडासा कांदा टाकूया। कांदा झाला का थोडा टोमॅटो घालूया, कारण तो कुकर गरम झालेला आहे। थोडा कढीपत्ता घालूया, मग चांगल्यापैकी घालून घालूया। तर याच्यामध्ये आपण थोडीशी हिरवी मिरची घालूया, मधून चिरलेली आहे हिरवी मिरची। थोडी तेलामध्ये फ्राय झाली का हिरवी मिरची आपण काढून घेऊया। फक्त त्याच्यामध्ये थोडासा हलकासा त्याचा तिखटपणा उतरण्यासाठी आपण मिरची घातली। आणि याच्यामध्ये आपण हे गाजर घालूया। हे बघा झालेलं आहे। याच्यामध्ये आपण थोडीशी चिमूटभर हळद घालूया। तर बघा चला कांदा ते फ्राय झालेले, आपण याच्यामध्ये आता लापशी घालूया। स्वच्छ धुवून 5-10 मिनटं पाण्यामध्ये भिजत घालायची त्याला, म्हणजे व्यवस्थित शिजले जाते। आणि एका साईडला बघा मी गरम पाणी करायसाठी ठेवलेले, कारण का गरम पाणी घालायचं, थंड घालायचं नाही। गरम पाणी घातल्यानंतर व्यवस्थित शिजली जाते। तर बघा आता सगळं एक झालेलं आहे, पाणी पण गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया, जेवढं लागेल तेवढंच पाणी घालायचं, जास्त घालायचं नाही। पण थोडीशी अशी पातळ झाली पाहिजे, एकदम घट्ट नाही। आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं। तर चला आता झालेलं आहे, कोथिंबीर घालूया। त्याला आपण 4-5 शिट्ट्या देऊया स्लो गॅसवरती। चला कुकर उघडून बघूया आपण दलिया झालं का। हे बघा छानपैकी झालेलं आहे, आपल्याला जसा पाहिजे तसा झालेला आहे। आणि हे बनवताना 7-8 तरी शिट्ट्या द्याव्या लागतात ते, कारण का भरपूर शिट्ट्या द्यायला लागतात, तेव्हा ते व्यवस्थित शिजल्या जाते। आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। हे बघा तर बघा छानपैकी आपली रेसिपी झालेली आहे। हे बघा आपल्याला जसं पाहिजे तसंच झालेलं आहे, जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, तुमच्या बाळाला खायला येईल त्या हिशोबानेच तुम्ही बनवा। मिठाचं प्रमाण पण कमीच घालायचं, आणि तुम्ही 2 वर्षाच्या बाळाला तुम्ही नक्की देऊन बघा, आवडेल, खूप छान आहे, नक्की बनवा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि नक्की तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा, वेगवेगळ्या पदार्थ मी तुम्हाला बनवून दाखवेन। धन्यवाद।